नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी इथे आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ब्रेन टीजरचा विषय आहे इतिहास। इतिहासाची सुरुवात करताना आजचा आपला मुख्य पॉइंट आहे युरोपीय सत्तांचे आगमन। पण त्या अगोदर आपण बघूयात की युरोपीय सत्तांचं आगमन होण्यापूर्वी भारतामध्ये कुणाची सत्ता होती। त्यावेळी सत्ता होती ती मुघलांची, आणि मुघलांचा शेवटचा महत्त्वाचा राजा आहे औरंगजेब, आणि त्यानंतर मग त्याचे आलेले इतर वंशज व त्यानंतर हळूहळू झालेला मुघल सत्तांचा रास। राज्यसेवा पूर्व परीक्षेला जरी इतिहास हा इंग्रज आल्यापासूनचा असला तरी बऱ्याचदा औरंगजेब व त्यानंतरचे वंशज यावर प्रश्न आलेले आहेत। त्यामुळे त्या सोयीनं आपण त्यांची थोडक्यात येथे माहिती बघणार आहोत। सर्वात प्रथम आपण बघूयात की औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला? 1707। औरंगजेबाचा मृत्यू 1707 या साली झाला। त्यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बहादूर शाह पहिला हा राजा सत्तेवर आला, ज्याचा काळ होता 1707 ते 1712, ज्याने शाह आलम हे नाव धारण केलं। त्या काळी अशी प्रथा असायची की राजे स्वतःला वेगवेगळी नावं द्यायची। त्यातलाच हा राजा ज्याने स्वतःला काय नाव दिलं? शाह आलम हे नाव त्याने स्वतःला दिलं। बहादूर शाह पहिला हा कशासाठी प्रसिद्ध होता? तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल गादीसाठी त्याच्या 3 मुलांमध्ये झालेल्या युद्धानंतर बहादूर शाह सत्तेवर आलेला आहे। त्याने त्यांच्या काळात शिखांबरोबर समझोता होऊन गुरु गोविंद सिंह यांना मुघल सेवेत घेण्यात आले होते। मात्र ही युद्धबंदी तात्पुरती ठरली, आणि गुरु गोविंद सिंह यांच्या मृत्यूनंतर शिखांनी बंदा बहादूरच्या नेतृत्वाखाली मुघलाविरुद्ध बंड पुकारले। तो कोणता राजा होता? बहादूर शाह। यासोबतच बहादूर शाहने छत्रपती शाहू राजांना देखील, जे संभाजी पुत्र होते, त्यांना कैदीतून मुक्त केले आणि शाहूंना महाराष्ट्रात परत पाठवले होते, ज्यामुळे परत ताराबाई आणि शाहू यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू झालं। त्यानंतरचा आलेला राजा जहांगीर शाह, याचा कार्यकाल आहे 1712 ते 13। जुल्फिकार खान याच्या मदतीनं तो सत्तेमध्ये आला होता। हा मुघल सरदार होता ज्याच्या मदतीनं तो सत्तेवर आला होता, आणि तेव्हापासून मग सत्तेमध्ये सरदार किंगमेकरची भूमिका घेऊ लागले। जहांगीर शहाच्या नंतर दुसरा महत्त्वाचा राजा आहे फारुखशियार। हा फारुखशियार ज्याने फारुखशियारने काय केलं? अगोदरचा जहांगीर शाह याचा खून केला आणि मग तो सत्तेवर आला। त्याचा कार्यकाल काय होता? 1713 ते 19। हा सय्यद बंधू, जे इतिहासामध्ये मुघल इतिहासामध्ये खूप महत्त्वाचे व्यक्ती होते, ज्यांच्या मदतीनं तो सत्तेवर आला। आणि या फारुखशियारने याशी म्हणजे काय, ईस्ट इंडिया कंपनीला गुजरात आणि दख्खनमध्ये व्यापार या फारुखशियारने ईस्ट इंडिया कंपनीला गुजरात व दख्खनमध्ये व्यापारी विशेषाधिकार प्रदान केले, आणि परत सय्यद बंधूंनीच याचा देखील खून केला। व त्यानंतर बहादूर शहाचा नातू रफी-उद-दर्जत याला बादशाह त्यांनी बनवलं। त्यानंतर सत्तेवर आलेला राजा आहे मुहम्मद शाह। हा मुहम्मद शाह कोण? रफीचा मृत्यू झाला, जो सय्यद बंधूंनीच बसवला होता, पण त्याच्या मृत्यूनंतर परत मग सय्यद बंधूंच्या मदतीने मुहम्मद शाह गादीवर आला। 1720 मध्ये सरदारांनी सय्यद बंधूंचे देखील कट करून त्यांचा याच्या काळामध्ये खून घडवून आणला। हा राजा रंगीला या टोपण नावानं प्रसिद्ध होता। का? तर याला मौजमजा करण्याची खूप हौस होती, सत्तेकडे त्याचं दुर्लक्ष होतं, त्यामुळे त्याला रंगीला या टोपण नावाने देखील ओळखलं जात। 1738 पहिल्या बाजीरावाचा दिल्ली प्रवेश, म्हणजे काय की पहिल्या बाजीरावाने मुहम्मद शहाच्या काळातच दिल्लीत प्रवेश केला, आणि याच राजाच्या काळात हैदराबाद, अवध आणि बंगाल ही स्वायत्त राज्ये निर्माण झाली, आणि इथून पुढं वेगवेगळी राज्ये स्वतंत्र होऊन त्यांनी आपले प्रशासन चालू केले। अफगाणी शासक नादिर शाह यांनी पहिल्यांदा दिल्लीवर याच काळामध्ये स्वारी केली, ज्याने कोहिनूर हिरा आणि मयूरासन हे 2 महत्त्वाचे दिल्लीमधून तो घेऊन गेला, ज्याचे आक्रमण 1738-39 काळामध्ये झाले होते। त्यानंतर आलेला दुसरा राजा आहे अहमद शाह, 1748 ते 54। अहमद शाह अब्दालीचे भारतावर जे हल्ले घडले ते अहमद शाह या राजाच्या कारकिर्दीत घडले। त्यानंतर सत्तेवर आला आलमगीर, त्यानंतर शाह आलम दुसरा,
पहिला शाह आलम बहादूर शाह पहिला, ज्याने त्याचे टोपण नाव काय धारण केले होते, शाह आलम, त्यामुळे इथे शाह आलम दुसरा 1759 ते 1806 या काळात तो सत्तेवर राहिला. सत्तेवर आल्यावर देखील शाह आलमला 12 वर्षे त्याच्या वजिराच्या भीतीमुळे राजधानीत तो येऊ न शकणारा राजा म्हणजे शाह आलम याने 1764 बक्सारच्या लढाईत मीर कासिम आणि शुजाउद्दौला, जो आपण बक्सारची लढाई नंतर बघणार आहोत, त्यामध्ये याने सहभाग घेतला होता. त्यानंतर सत्तेवर आलेला राजा कोणता, अकबर दुसरा. अकबर दुसरा कशासाठी प्रसिद्ध आहे, ज्याने राजा राममोहन राय यांना राजा ही पदवी दिली होती. आणि मग शेवटचा राजा बहादूर शाह जफर, जो 1857च्या उठावानंतर त्याला 1858 रंगूनला हद्दपार केलं आणि तेथेच त्याचा 1862 मृत्यू झाला. अशा प्रकारे मुघल सत्तेचा शेवटचा राजा बहादूर शाह जफर त्याचा अंत झालेला आहे. हे आपण यासाठी बघितलं की नेमकं ब्रिटिशांचं भारतात आगमन आणि सोबतच 1858 मुघलांची सत्ता यांचा नेमका प्रवास कसा होता, त्या कोणत्या कोणत्या राजे भारतीय सत्तेवर होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण आजचा मुख्य मुद्दा बघूया, युरोपीय कंपन्यांचे भारतामध्ये आगमन. आता भारतामध्ये मुख्यतः येण्यामागचं कारण काय होतं, भारतामध्ये येण्याचं मुख्य कारण होतं की इंग्रज भारतात येण्या अगोदर भारताचा जगाच्या एकूण GDP मध्ये 25 ते 30% वाटा होता. म्हणजे एवढा मोठ्या व्यापारी तत्वावर व्यापार करण्यासाठी भारत प्रसिद्ध होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगाच्या GDP मध्ये भारताचा वाटा होता. त्यामुळं काय झालं की जगाला आपोआपच भारतासोबत व्यापार करण्यासाठी गरज निर्माण झाली आणि त्यातून भारताचे जगाच्या आर्थिक व्यवस्थेत खूप मोठे स्थान होते. परंतु असं सगळं व्यवस्थित चालू असताना, प्राचीन काळापासून युरोपाशी संबंध व्यवस्थित असताना 1453 बघा लक्षात घ्या, 1453 काय झालं की ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपल, ज्याला आजच्या घडीला इस्तंबूल असं म्हटलं जातं, हे ठिकाण जिंकलं. आणि हे ठिकाण कशासाठी हे जिंकल्यामुळं काय झालं की जे खुशकीचे मार्ग होते, म्हणजे युरोपमधून मध्य आशिया आणि भारत असं प्रवास करत ही लोक भारतामध्ये यायची, परंतु त्यांचा मुख्य मध्ये रस्ता कोणता होता, इस्तंबूल, ज्याला त्या काळी काय नाव होतं, कॉन्स्टंटिनोपल. तर हे ठिकाणच त्यांनी जिंकल्यामुळं त्यांचे हे पूर्ण मधले रस्ते बंद झाले आणि भारताकडे येण्यासाठी त्यांना वेगवेगळे मार्ग शोधावे लागले. आता तत्कालीन परिस्थितीत स्पेन आणि पोर्तुगाल हे 2 देश सागरी क्षेत्रामध्ये आघाडीवर होते. त्यांच्याकडे मोठमोठी जहाजं होती आणि त्यांच्याकडे त्या मार्गाने ते व्यापार देखील खूप चांगल्या प्रमाणात करत असत. त्यामुळं साहजिकच की भारताचा सागरी मार्गाने रस्ता शोधण्यासाठी ह्या 2 देशांनी आघाडी घेतली आणि त्यामध्ये बाजी मारली ती पोर्तुगीजांनी. भारतात युरोपवासियांच्या आगमन क्रमात सर्वप्रथम पोर्तुगीज आहेत. बऱ्याचदा प्रश्न येतो, जोड्या लावा येतो किंवा क्रम लावा येतो किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की भारतात कोणत्या युरोपियनचे सर्वात प्रथम आगमन झाले, तर उत्तर आहे पोर्तुगीज. त्यानंतर डच, इंग्रज, डॅनिश आणि सर्वात शेवटी फ्रेंच आले. आपल्याला हा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या युरोपियनामध्ये इंग्रज डचानंतर आले. बघा, अगोदर डच आलेत, त्यानंतर इंग्रज आलेत. मात्र इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना डच ईस्ट इंडिया कंपनीच्या अगोदर झाली होती. हा देखील मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर इथे बघा, इसवी सन 1498 साली पोर्तुगीजांचं भारतात आगमन झालं. 1600 साली इंग्लंड किंवा ब्रिटनचं आगमन झालं. 1602 साली हॉलंड, 1616 साली डेन्मार्क आणि शेवटी 1664 साली फ्रान्स या देशांचं भारतामध्ये आगमन झालं. या तारखा, ही साल आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. तर सर्वप्रथम आलेले पोर्तुगीज हे युरोपवासियांमध्ये सर्वप्रथम भारतात आले हे आपण बघितलं. केप ऑफ गुड होपला वळसा घालत आणि अब्दुल मनीद या नावाच्या गुजराती पथदर्शकाच्या सहाय्याने 17 मे 1498 कालिकत, केरळ येथील कालिकत या प्रसिद्ध बंदरात कप्पड किंवा कपक डाबू नावाच्या स्थानावर वास्को दी गामाने आपला ताफा उतरवला. त्या अगोदर आपण बघूया की केप ऑफ गुड होप हे नाव कसं पडलं. तर बार्टिलिमू डायस
हा पोर्तुगीज पहिल्यांदा भारताचा शोध घेण्यासाठी निघाला होता, पण तो दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या टोकापर्यंतच येऊ शकला आणि तिथे त्याने या वळशाला केप ऑफ गुड होप असं नाव दिलं आणि तो पुढे दुसरीकडेच भरकटला. त्याला भारताचा शोध लावता आला नाही, सागरी मार्गाने भारताचा शोध लावता आला नाही आणि तो परत निराश होऊन परत गेला व त्याने या दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला त्याने नाव दिलं होतं केप ऑफ गुड होप. लक्षात ठेवा, नाव आपल्या लक्षात हवं की बार्टिलिमू डायस हा पोर्तुगीजाने केप ऑफ गुड होप हे नाव दिलं. त्यानंतर 1492 या साली कोलंबस देखील भारताचा शोध घेण्यासाठी निघाला आणि तो एका किनाऱ्यावर पोहोचला देखील व त्याने भारत म्हणून संबोधलं. मात्र त्यानंतर इटालियन खलासी अमेरिगो वेस्पुसी, बघा 1492ला कोलंबस निघाला होता भारताच्या शोधासाठी व तो एका किनाऱ्यावर पोहोचला, पण त्याला वाटलं की हा भारतच आहे, पण तसं नसून इटालियन खलासी अमेरिगो वेस्पुसी याने तिथे परत त्याच मार्गाने त्याने प्रवास केला आणि त्याने सांगितले का हा भारत नाही, हा दुसराच देश आहे आणि त्याच्या नावावरून अमेरिगो वेस्पुसीच्या नावावरून त्या नवीन देशाला नाव पडलं अमेरिका, ज्याला आपण आज अमेरिका हा देश म्हणून ओळखतो. बघा, भारताच्या सागरी मार्गाच्या शोधाने अमेरिका या देशाचा शोध लागला असं देखील आपण म्हणायला इथे हरकत नाही, कारण कोलंबसने 1492 साली अमेरिकाचा शोध लावला, परंतु त्याला ते माहीत नव्हतं तो खरा देश कोणता आहे हे इटालियन अमेरिगोने सांगितलं आणि त्याच्याच नावावरून त्याला अमेरिका हे नाव पडलं. इथे आपण केप ऑफ गुड होप कुणी नाव दिलं? बार्टिलिमू डायस याने. त्यानंतर अब्दुल मनीद या गुजराती सहायकाच्या मदतीनं वास्को दी गामा 1498ला भारतामध्ये उतरला. कालिकतमध्ये बसलेल्या अरबी व्यापाऱ्यांनी पोर्तुगीजाप्रती वैमनस्यता दर्शवली, परंतु कालिकतचा राजा झामोरिन याने त्याचे हार्दिक स्वागत केले. म्हणजे साहजिक आहे, अरबी व्यापारी अगोदर इथं पहिल्यापासून व्यापार करायचे आणि नवीन व्यापारी जर येतोय तर त्यांना ते पटणारं नव्हतं, परंतु कालिकतचा हिंदू राजा झामोरिननं त्यांचे स्वागत केले आणि त्यांना आश्रय दिला. त्यांनी मसाले, जडीबुटी इत्यादी पदार्थ घेऊन जाण्याची देखील परवानगी दिली. वास्को दी गामाला या मालातून परिवहन खर्च वजा करता 60 पट नफा झाला. तुम्ही विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणात त्यांनी तेथे नफा मिळवला आणि साहजिकच याच गोष्टीमुळं त्यांना भारताचा शोध लावणं व भारतासोबत व्यापार करणं त्यांना खूप गरजेचं होतं. अशा प्रकारे पोर्तुगीजांची राजधानी लिस्बन काही वेळेसाठी संपूर्ण युरोपीय व्यापाराचे केंद्र बनली होती. म्हणजे बघा, भारतासोबत फक्त व्यापार प्रस्थापित केला, पूर्ववत केला, एवढ्या एका कारणामुळं पोर्तुगीजांची लिस्बन ही राजधानी संपूर्ण युरोपमध्ये व्यापाराचं केंद्र बनली. यावरून आपल्याला तत्कालीन परिस्थितीत भारताचं आर्थिक परिस्थिती त्या सोयीनं म्हणा किंवा व्यापारी सोयीनं म्हणा किती मोठं स्थान होतं हे लक्षात येईल. पोर्तुगाली शासक मॅन्युअल प्रथम याने वाणिज्य प्रधान म्हणजे ही देखील उपाधी त्या काळी धारण केली होती. इसवी सन 1500 मध्ये पेड्रो अल्वारेझ केब्रलच्या नेतृत्वात द्वितीय पोर्तुगीज अभियान कालिकतला पोहोचले. द्वितीय अभियान, आपला असा प्रश्न आला की द्वितीय अभियान कोणाच्या नेतृत्वात पोहोचले, तर पेड्रो अल्वारेझ केब्रलच्या नेतृत्वात 1500 साली पोहोचले. त्यानंतर 1502 मध्ये वास्को दी गामा परत भारतामध्ये आला आणि 1503 मध्ये कन्नूर येथे त्यांनी दुसरी वखार स्थापन केली. याच वर्षी फ्रान्सिस्को दे अल्मेडा याला प्रथम पोर्तुगीज व्हाईसरॉय बनून भारतात पाठवण्यात आले होते. म्हणजे आपल्या इथे लक्षात घ्या की प्रथम पोर्तुगीज व्हाईसरॉय कोण होता? फ्रान्सिस्को दी अल्मेडा हा पहिला पोर्तुगीज व्हाईसरॉय होता. पोर्तुगीजांचे युरोप व भारताला जोडणाऱ्या सागरी मार्ग आर्थिक आणि धार्मिक कारण सक्रिय होते. आर्थिक कारणात अरब आणि युरोपीय प्रतिस्पर्धी व्यापाऱ्यांना पूर्वेकडील समृद्ध व्यापारातून बाहेर काढणे हा मुख्य उद्देश युरोपियनांचा होता. बघा, अरब ज्यांनी पहिल्यांदा तेथे त्यांना कालिकतमध्ये वास्को दी गामा आला तर त्याला अडवलं होतं, तर त्या अरबांना आणि इतर युरोपीय प्रतिस्पर्ध्यांना त्यांना बाहेर काढायचं होतं, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. सोबतच धार्मिकीकरण, आफ्रिका आणि आशियातील जनतेला ख्रिश्चन बनवून तुर्की अरबी शक्तीला संतुलित करणं देखील त्यांचं आणखी एक मुख्य उद्दिष्ट होतं. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा आणि त्यामधून इतर धर्मीय व्यापाऱ्यांना बाजूला सारायचे, हा देखील त्यांचा उद्देश होता. भारतामध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर किंवा भारतामध्ये त्यांनी व्हाईसरॉय व इतरांची
हळूहळू नेमणूक करायला सुरुवात केली। यामध्ये 1505 ते 1509 या कालखंडामध्ये फ्रान्सिस्को दी अल्मेडा हा पोर्तुगीज गव्हर्नर होता। त्यानंतर 1509 ते 1515 या काळामध्ये अल्फॉन्सो द अल्बुकर्क हा गव्हर्नर होता। त्यानंतर 1529 ते 1532 निनो दे कुन्हा हा गव्हर्नर होता। 1542 ते 1545 या काळात मार्टिन अल्फॉन्सो डिसुजा हा गव्हर्नर होता। यांचा कालखंड व यांचा क्रम आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे। यामध्ये आपण बघूयात फ्रान्सिस्को दी अल्मेडा 1505 ते 1509 हा त्याचा कालखंड। अल्मेडा भारतातील प्रथम पोर्तुगाली गव्हर्नर, याचा मूळ उद्देश शांततापूर्वक व्यापार करणं हा होता। त्याच्या या धोरणाला ब्ल्यू वॉटर पॉलिसी देखील म्हटलं जातं। त्यानंतरचा गव्हर्नर आहे अल्फॉन्सो दे अल्बुकर्क, ज्याचा कार्यकाळ 1509 ते 1515 हा आहे। हा पोर्तुगीज शक्तीचा वास्तविक संस्थापक मानला जातो, कारण याने कोचिनला आपले मुख्यालय बनवलं। 1510ला अल्बुकर्कने विजापूरच्या आदिलशहाचा दक्षिण पश्चिम समुद्र तटावरील गोवा जिंकला व नौसैनिक प्रभुत्व प्रस्थापित केले। आणि नंतर 1511 साली दक्षिण पूर्व आशियाची महत्त्वपूर्ण मंडी मलाक्कावर देखील त्याने नियंत्रण प्रस्थापित केले। या सर्व गोष्टीमुळे त्याला पोर्तुगीज शक्तीचा वास्तविक संस्थापक मानले जाते। हर्मुज या इराणच्या खाडीतील मोक्याच्या स्थानावर देखील 1515ला त्याने कब्जा केला। हे तिन्ही ठिकाणं सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण होते। अल्बुकर्कने स्वदेशी वाशांना भारतीय स्त्रियांशी विवाह करण्यासाठी देखील प्रोत्साहित केले। अल्बुकर्कने आपल्या क्षेत्रात सतीप्रथा बंद केली। हे एक चांगले कार्य त्यांनी त्यावेळी केले। आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो की कोणत्या पोर्तुगीजाने सतीप्रथेवर बंदी घातली, तर तो आहे अल्बुकर्क। त्याचं नाव आपलं लक्षात राहणं गरजेचं आहे। त्यानंतरचा गव्हर्नर आहे निनो दे कुन्हा। इसवी सन 1529 ते इसवी सन 1538 या कालखंडामध्ये तो गव्हर्नर होता। कुन्हाने 1530ला सरकारी कार्यालय गोवा येथे स्थलांतरित केलं। अशा प्रकारे गोवा भारतात पोर्तुगीज राज्याची औपचारिक राजधानी बनली। यानंतर भारतात आलेले प्रमुख पोर्तुगीज 1498 वास्को दे गामा, 1500 पेट्रो अल्वारेज कॅब्रल, 1501 वास्को दे गामा दुसरी वेळ तो भारतामध्ये आला। त्यानंतर 1505 फ्रान्सिस्को दी अल्मेडा आणि 1509 अल्फॉन्सो दी अल्बुकर्क। अल्बुकर्कचं नाव आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पोर्तुगीजांच्या काही वसाहती देखील भारतामध्ये स्थापन झाल्या, ज्यामध्ये पश्चिम किनारा वसाहती आपण म्हटलं तर कोचीन, गोवा, दीव दमण येथे आपल्याला दिसतील। आपण जर या राज्यांना किंवा या ठिकाणी जर भेट दिली तर आजही त्यांचे अवशेष, त्यांची संस्कृती आपल्याला तिथे बघायला मिळते। पूर्व किनाऱ्यावर त्यांनी मद्रास जवळील सेंट थॉमस, हुगळी जे कोलकाता येथे आहे, चितगाव येथे त्यांनी वखारी स्थापन केल्या व इथेही आपल्याला त्यांचे अवशेष आजही बघायला मिळतील। तर यामध्ये आपण हे सगळं बघत असताना पोर्तुगीज भारतात प्रथम आले, परंतु खूप लवकर त्यांचा भारतामधून त्यांच्या सत्तेचं खूप अंकुजन पावत गेलं व हळूहळू त्यांची सत्ता नामशेष होत गेली। यामागची कारणं काय असावीत किंवा काय, याचं आपण थोडक्यात चर्चा करूया। जेव्हा 16व्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज सत्तेचा ह्रास व्हायला सुरुवात झाली, त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं, तर हॉलंड, इंग्लंड व इतर फ्रान्स ही जी सत्ता भारतामध्ये आल्या किंवा या सत्तांनी इतर देशामध्ये देखील सत्ता विस्तार सुरू केला, त्यावेळी या सत्ता खूप वेगाने पुढे आल्या व त्या तुलनेत पोर्तुगीजांना आपला विकास करता आला नाही। सोबतच त्यांचं सत्ता करताना किंवा स्थानिक प्रशासनावर प्रशासन करताना खूप स्ट्रिक्ट किंवा धार्मिक प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर करण्याच्या हेतूनं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर छळ व धार्मिक असहिष्णुतेचं धोरण त्यांनी ठेवलं। व्यापाराच्या अनेक अनिष्ट पद्धती त्यांनी रूढ केल्या व त्यातूनच काय झालं, हळूहळू त्यांचा व्यापार कमकुवत होत गेला। आता पोर्तुगीज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी जेव्हा सत्ता स्थापन केलं, त्यातील महत्त्वाची घटना कोणती असेल तर 1661 या साली पोर्तुगीजचा राजाने बॉम्बे हे बेट इंग्लंडच्या राजा चार्ल्स दुसरा याला अंधन म्हणून भेट दिलं होतं व आपली बहीण कॅथरीन ऑफ ब्रेगांझा हिचा विवाह देखील चार्ल्सशी लावून दिला। बॉम्बे हे बेट
इंग्रजांना पोर्तुगीजांनी भेट दिलं. 1739मध्ये मराठ्यांनी साष्टी व वसई हे पोर्तुगीजांकडून जिंकून घेतलेले किल्ले आहेत आणि शेवटी 1739 नंतर आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे 1961 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत जेव्हा 61मध्ये ते निघून गेले शेवटी, तेव्हा त्यांच्याकडे फक्त गोवा, दीव, दमण ह्या 3च वसाहती राहिल्या होत्या. यामध्ये पोर्तुगीज भारतात कार्यक्षम अशी प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यात अपयशी ठरले. धार्मिक असहिष्णुतेची धोरण देखील त्यांना इथून निघून जाण्यास कारणीभूत ठरले. त्यांच्या चाचेगिरी व व्यापाराच्या अनेक अनिष्ट पद्धती फार काळ तग धरू शकल्या नाही आणि इतर व्यापारी कंपन्यांशी स्पर्धा करण्यात ते अपयशी ठरले. आणि सोबतच पोर्तुगीज किंवा पोर्तुगालची लोकसंख्या देखील मर्यादित होती, अर्थव्यवस्था देखील खूप छोटी होती आणि त्यातून लोकसंख्येचा पुरवठा किंवा मजुरांचा पुरवठा त्यांना वेळेवर होऊ शकला नाही आणि त्यातून देखील त्यांच्या सत्तेचा ह्रास होत गेला. पोर्तुगीजांनी भारतामध्ये कोणत्या वेगळ्या पिकाची लागवड केली तर आपल्याला तंबाखू या पिकाची लागवड त्यांनी भारतामध्ये केली. प्रश्न असा येऊ शकतो की पोर्तुगीजांनी भारतामध्ये कोणते पीक लागवडीला सुरुवात केली, तर त्याचं उत्तर आहे तंबाखू. परंतु पोर्तुगीजांमुळं भारतामध्ये अगोदरच खूप मोठ्या प्रमाणावर असलेला जहाज बांधणी हा उद्योग धोक्यात आला. गुजरात आणि कालिकत या बंदरावरील जहाज बांधणी उद्योग त्यांनी थांबवले व तिथे भारतातील जहाज बांधणी उद्योग कमकुवत झाला. भारताच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर कॅथलिक धर्माचा म्हणजे ख्रिश्चनमधील कॅथलिक हा जो धर्म असतो त्या धर्माचा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. 1656मध्ये पोर्तुगीजांनी भारतात गोवा येथे पहिली प्रिंटिंग प्रेस स्थापन केली. 1556 प्रिंटिंग प्रेस, भारतातली पहिली प्रिंटिंग प्रेस 1556 साली पोर्तुगीजांनी स्थापन केली गोवा येथे. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. अशा पद्धतीनं आज आपण युरोपीय सत्तांच्या आगमनापूर्वी मुघल कालखंड, कोणती मुघल राजे भारतावर सत्तेत होती, त्यांचे थोडक्यात कार्य व त्यांच्या काळात घडलेल्या घटना, त्यानंतर युरोपीय सत्तांचे आगमन, मग अगोदर कोण आलं, शेवटी कोण आलं आपण ते बघितलं. त्यासोबतच महत्त्वाचा युरोपीय सत्तांपैकी पोर्तुगीजांचे आगमन, त्यांचे गव्हर्नर व त्यांनी केलेलं कार्य यासंबंधी आज थोडक्यात माहिती घेतली. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.